अर्चूस किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज मी छान मस्त अशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तुम्हाला समजलं असेल नसेल डोंट नो. तर आज मी बनवणार आहे मस्त पोटॅटो चिली. तर छान असे बटाट्यांचे साल काढून घेतलेलं आहे मी, मस्त असे सगळे. आता छान याचे आपण असं छान फ्रेंच फ्राईज जसे बनवतो ना तशाला शेप काढून घ्यायचा कट करून. त्याच्यानंतर यांना छान असं पाण्यामध्ये टाकून घेणार आहोत आपण. तर ठीक आहे, असोयात आपण काय करूयात आता, छान असं आपण हे बटाट्याचे साल काढून घेतलेले आहेत, त्यांना ना मस्त असं कट करून घेणार आहोत. हे अशा अशा शेपमध्ये आपल्याला हे जे बटाटे आहेत, मी 3 बटाटे घेतलेले आहेत. आता सगळ्यात अगोदर स्टार्टिंगला प्रोसेस काय राहते, यांना छान असं ना 80% आपल्याला यांना शिजून घ्यायचे आहेत, जास्त शिजून घ्यायचे नाही आहेत. तर हे अशा प्रकारे आपण यांना ह्या शेपमध्ये फ्रेंच फ्राईज जसे बनवतो तसे कट करून घेणार आहोत. आणि मी छान असं पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये टाकत आहे. तर छान आपण हे जे आपल्याला बनवायचं आहे पोटॅटो चिल्ली, तर मस्त आपण याचे छान असे शेप करून घेऊया. या अशा प्रकारे तर बनवून घेऊयात आपण छान असे. तर फ्रेंड्स, छान असं मी मस्तपैकी बटाट्यांना छान असं शेपमध्ये कट करून त्यांना व्यवस्थित वॉश करून मस्त घेतलेलं आहे अशा शेपमध्ये सगळे. पाहू शकता तुम्ही. आता मी काय केलेले, गॅस चालू केलेला आहे. याला आपल्याला ना मस्त शिजून घ्यायचं. शिजून म्हणजे कसं, जास्त शिजून घ्यायचं नाही आहे आपल्याला, ते 80% पर्यंत बटाटा शिजून घ्यायचा हा. कारण कसं होतं, पूर्णच याला एकदम असा त्याचं पूर्ण शिजून नाही घ्यायचं ते. तर असोत, मी याच्यामध्ये फक्त नमक ॲड करणार आहे, दुसरं काही ॲड करायचं नाही आहे लगेच. आपल्याला फक्त याच्यामध्ये मीठ टाकून छान असं याला शिजवून घ्यायचं आहे. तर याला आपण आता सध्या छान मस्तपैकी त्याला शिजवून घेऊयात. मी आता मीठ टाकलं होतं तर याला आता मिक्स करून घेते. तुम्ही पाहू शकता अशा छान छान मोठ्या मोठ्या शेपमध्ये फ्रेंच फ्राईज आकार आपला तयार झालेला आहे पोटॅटो चिलीसाठी. तर मस्त असं याला आपण आता 80% शिजवून घेऊयात. तर फ्रेंड्स, छान असे आपण जे बटाटे शिजत ठेवले होते ना मस्त असे चिली पोटॅटोसाठी, त्यांना छान असं मी 80% मस्त असे शिजवून घेतलेलं आहे. आता काय करायचं, यांना मी असं काढून ठेवलं होतं थोडंसं एका कापडावरती काढून, पूर्ण त्याचं पाणी जे होतं ना ते आपल्याला काढून घ्यायचं होतं. तर मी तसंच केलेलं आहे, पूर्ण त्याचं पाणी जे आहे ते पूर्ण याचं काढून घेतलेलं आहे. आता काय करायचं आपल्याला, हे जे घेऊन मस्त असं छान असे करून घेतलेले आहेत ना आपण सुट्टे यांना काय करायचं, हा मी मैदा घेतलेला आहे, थोडासा मैदा ॲड करायचा आणि थोडीशी कॉर्नफ्लॉवर, थोडीशी रेड चिली, कारण की आपले चिली पोटॅटो आहेत ना, थोडीशी रेड चिली आणि किंचितचं नॉर्मलचं मीठ ॲड करायचं. आता ह्यांना का नाही मस्त एकत्र असं छान सगळं हे जे आपण टाकलेलं आहे ना कॉर्नफ्लॉवर मैदा वगैरे, तो छान असं व्यवस्थित त्याला मिक्स झाला पाहिजे सगळ्या साईडनी. तर व्यवस्थित छान असं आपण याला मिक्स करून घेऊयात. छान व्यवस्थित मिक्स करून झालं हे की याला छान आपण असं तळून घ्यायचं मस्त असे छान. फ्रेंड्स, इथं पाहू शकता तुम्ही आपलं छान असं तेल गरम झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपण हे छान फ्राईज सोडूयात, जे की आपण चिली पोटॅटोचे बनवणार आहोत मस्त असे. आणि याने काय होतं माहिती का, याला आपण थोडेसे कॉर्नफ्लॉवर आणि मैदा लावलेला असतं ना त्याच्यात मिक्स केलेलं, त्याच्यामुळे काय होतं ना ते असं छान क्रिस्पी बनतात. आणि आपल्याला क्रिस्पी चिली पोटॅटो बनवायचे ना, त्याला छान फुल फ्लेमवरती मस्त फुल गॅसवरती याला छान व्यवस्थित तळून घेणार आहोत आपण, एकदम क्रंची क्रंची क्रिस्पी. पाहू शकता तुम्ही. आणि शक्यतो ना असं ह्या तळण्याच्या गोष्टी असतात ना, त्याला मी तरी प्रिपेअर करेल की आपण लोखंडी कढईच यूज करायची, त्याच्यामध्ये खूप छान तळलं जातं त्याच्यामुळं. असो, तर मस्त छान असं आपण इकडे ह्यांना तळून घेऊयात. तर फ्रेंड्स, पाहू शकता तुम्ही किती छान असं मस्त आपलं हे तळून झालेलं आहे, एकदम आवाज येते क्रंची क्रिस्पी. तर त्याला पण काढून घेऊयात मस्त असं. तेल काही जास्त राहत नाही याला.
खूप छान, मस्त, व्यवस्थित, परफेक्ट झालेले. तर फ्रेंड्स, आता आपली फायनल प्रोसेस करायची आहे. म्हणजे काय की आपल्याला आता मस्त असं चिली पोटॅटो बनवून घ्यायचे आहेत. तर काही जास्त साहित्य वगैरे लागत नाही आहे त्याला. तर इथं मी शिमला मिरची अशी कट करून घेतलेली आहे, कांदा घेतलेला आहे, हे आहे ना कॉर्नफ्लॉवरची अशी प्युरी तयार पेस्ट करून घेतलेली आहे थोडीशी, 1 चमचा कॉर्नफ्लॉवरमध्ये. हे तीळ आहेत व्हाईट, आणि मध. म्हणजे कसं होतं ना, चिली पोटॅटो पण बनतात आणि हनी चिली पोटॅटो पण बनवू शकतो. ऑप्शनल आहे, तुम्ही त्याच्यात हनी टाकायचं तर टाकू शकता, नसेल तर नाही, असं काही नाही आहे. शेजवान चटणी घेतलेली, शेजवान सॉस थोडासा, सोया सॉस आणि केचप, बस एवढंच. आता ह्याने छान असं आपण मस्तपैकी चिली पोटॅटो बनवायला सुरुवात करूया. तर गाईज, आपण आता फायनल टचअप देणार आहोत आपल्या रेसिपीला, चिली पोटॅटो. तर इथं मी तेल गरम केलेलं आहे. तर छान असं तेल गरम झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपण लसूण टाकणार आहोत. आणि मगाशी मी साहित्य दाखवलं, त्याच्यामध्ये माझ्याकडून राहिलं दाखवायचं. थोडं लसूण बारीक कट करून, मिरची आणि थोडंसं आलं हे घ्यायचं. याच्यामध्येच मी आलं पण टाकणार आहे आणि मिरची. छान ह्याला मस्त असं अगोदर थोडंसं परतून घेऊया. आता याच्यामध्ये आपण शिमला मिरची ॲड करणार आहोत, कांदा मस्त एकजीव करून घेऊया. जास्त काय ना शिजून किंवा परतून असं घ्यायचं ना, नॉर्मलचं. आता याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत सोया सॉस. छान असा, थोडंसं केचप, थोडंसं चिली सॉस, मिक्स करूया, एकजीव करून घेऊया म्हणजे छान. त्यानंतर आपण थोडंसं पाणी ॲड करणार आहोत त्याच्यात, नॉर्मलचं. मीठ ॲड करणार आहोत थोडंसं. आणि आपण जी कॉर्नफ्लॉवरची प्युरी बनवून घेतलेली आहे ना, ती याच्यामध्ये ॲड करणार आहोत. त्याने काय होतं, छान घट्टपणा यायला सुरुवात होतं. मस्त उकळी येऊन द्यायची एक छान. पाहू शकता उकळी आली की कसं मस्त असं घट्ट होतं. आता आपण जे फ्राईज करून घेतले होते ना, ते याच्यात ॲड करणार आहोत. छान असं मिक्स करून घ्यायचं. पाहू शकता छान अशा प्रकारे आपण ह्याला मिक्स करून घेतलेलं आहे. आणि याच्यावरती आपल्याला टाकायचे आहेत तीळ. हे झाले आपले चिली पोटॅटो, क्रिस्पी चिली पोटॅटो तयार. आणि ऑप्शनल आहे, याच्यावरतीच लगेच तुम्ही हनी टाकलं ना की लगेच रेसिपीचं नावच चेंज होऊन जाते. मग काय रेसिपी तयार होती, हनी चिली पोटॅटो. तर याच्यामध्ये मी हनी ॲड केलेला आहे. आता छान असायला मिक्स करून घेऊया. मग आपली तयार आहे मस्तपैकी हनी चिली पोटॅटो. मस्त छान रेसिपी तयार झालेली आहे. आता त्याला आपण काढून घेऊया. जास्त वेळ ठेवायचं नाही, कारण की ऑलरेडी ते आपण व्यवस्थित हे करून घेतलेलं असतं ना, त्याच्यामुळे नाही. पाहू शकता तुम्ही किती मस्त तयार झालेले आहे ना, किती दिसायला पण छान झालेले आहेत ना. तर ठीक आहे, चला आपण काढून घेऊया. तर गाईज, छान असे मस्त आपले हनी चिली पोटॅटो तयार झालेले आहेत. कसे वाटतात पाहू शकता तुम्ही, एकदम मस्त तयार. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एक छान रेसिपी घेऊन तुमच्यासोबत येईल मी. भेटूयात पुन्हा. थँक्यू.